मम्मी मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते. बरं जा. ए थांब. अगं तू मैत्रिणीकडे कशासाठी जाते? तिच्याकडे ना अगं हा सत्यनारायणची पूजा आहे, तिने बोलवलंय मला. सत्यनारायणची पूजा आहे, मग मी पण येते ना. थांब मी लगेच साडी नेसून येते. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. आता ही कशाला येते? उगाच हिला बोलली सत्यनारायणची पूजा आहे. मी आपली गेली असती तर आता हिला पण घेऊन जाऊ. काय का फुटफुट काय करत बसलेस? काय नाही काय नाही. मग माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीस? माझा मेकअप कर ना. हे बघ मम्मी, मी तुझ्या मेकअप साठी ना फेसेस कॅनडाचे हे प्रोडक्ट्स युज करणार आहे, पण त्यासोबतच ही स्ट्रोक क्रीम 5 डिफरंट वेज मध्ये कशी युज करायची हे पण दाखवणार आहे. तर सर्वात फर्स्ट वे आहे ते म्हणजे फेसेस कॅनडाची रोज गोल्ड सुपर कम्फी स्ट्रोक क्रीम तुम्ही ऍज अ बेस म्हणून अप्लाय करू शकता. यामध्ये शिया बटर आणि हायलोरॉनिक ऍसिड आहे, त्यामुळे ही स्ट्रोक क्रीम अप्लाय करताच आपल्या फेसवरती इन्स्टंट ग्लो येतो. इथे तुम्ही दोन्ही साइड मध्ये डिफरन्स क्लिअरली बघू शकता. ही स्ट्रोक क्रीम आपल्या मेकअपला ऑल डे हायड्रेशन प्रोव्हाइड करतं आणि सोबतच अप्लाय केल्यावरती सुद्धा एकदम सुपर कम्फर्टेबल फील होतं. त्यानंतर मी युज करत आहे फेसेस कॅनडाचे 3-in-1 हायड्रामॅट फाउंडेशन. आता मी तुम्हाला सांगते की सेकंड वे मध्ये ही स्ट्रोक क्रीम कशी युज करू शकता. तर मी ही स्ट्रोक क्रीम फाउंडेशन मध्ये मिक्स करून अप्लाय करते, जेणेकरून आपल्या मेकअपला फुल बिल्डेबल कव्हरेज मिळेल. हे फाउंडेशन एकदम सुपर कम्फी आहे, सोबतच फाउंडेशन प्लस SPF 30 प्लस मॉइश्चरायझर असं तिन्ही कॉम्बिनेशन असल्यामुळे हे आपल्या मेकअपला 24 आवर्स हायड्रेशन सुद्धा प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट मी अप्लाय करत आहे फेसेस कॅनडाची कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक, ज्यामध्ये मी शेड युज करते कोकोआ क्रश. ही लाईट वेट, लॉंग लास्टिंग, सुपर कम्फर्टेबल आणि ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक आहे. आता स्ट्रोक क्रीम युज करायची तिसरी पद्धत मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे मी ही स्ट्रोक क्रीम कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक मध्ये मिक्स करते आणि ती मी ब्लशर आणि आय शॅडो अप्लाय करण्यासाठी युज करते. आता हे स्ट्रोक क्रीम अप्लाय करताना सुद्धा आपला मेकअप अजिबात हेवी फील होत नाही, एकदम लाईट वेट आणि सुपर कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही बघू शकता मेकअप किती ग्लोईंग दिसतो. आता स्ट्रोक क्रीम अप्लाय करायची चौथी पद्धत मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे तुम्ही तुमच्या हाय पॉईंट्सवर ही स्ट्रोक क्रीम अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचा मेकअप जास्त हायलाइटिंग आणि ग्लोईंग दिसेल. मग स्ट्रोक क्रीम युज करायची पाचवी पद्धत नेमकी कोणती, तर मी तुम्हाला सांगते. आपण फेसवरती ही स्ट्रोक क्रीम याचा प्रायमर म्हणून युज करतो, तर फक्त प्रायमर नाही तर बॉडी हायलायटर म्हणून सुद्धा तुम्ही ही स्ट्रोक क्रीम युज करू शकता. म्हणजे फक्त फेस नाही तर आपली बॉडी सुद्धा ग्लो करेल. आणि असाच ग्लोईंग मेकअप तुम्हाला सुद्धा हवा असेल तर फेसेस कॅनडाचे हे प्रोडक्ट्स तुम्ही purple.com वरून परचेस करू शकता, किंवा मी हे टॅग सुद्धा केले आहे, तुम्ही तिथून चेक करू शकता.